रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसनपोई येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। गावचे प्रतिष्ठित नागरिक ज्ञानेश्वर पवार यांच्या हस्ते केले ध्वजारोहण। सद्विचार वाचनालयाचे ध्वजारोहण CETP चेअरमन अशोक तळाटी यांच्या हस्ते। आज देशभरात 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसनपोई येथे शाळेच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गावचे प्रतिष्ठित नागरिक ज्ञानेश्वर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करत तिरंग्याला सलामी देण्यात आली, तर ग्रामपंचायत कार्यालय आसनपोईच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाचे धोरण ग्रामपंचायत सदस्य सारिका जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, तर बौद्धवाडीतील बहुजन समाज मंदिराचे ध्वजारोहण देखील करण्यात आले। सुप्रसिद्ध वाचनालय सद्विचार वाचनालय आसनपोई येथील ध्वजारोहण महाड MIDCचे CETPचे चेअरमन अशोक तलाटी यांच्या हस्ते करण्यात आले। अतिशय उत्साहात गावातून शाळेच्या विद्यार्थ्यांनी पदयात्रा काढून चारही ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली। या सर्व ध्वजारोहणासाठी गावातील सर्वच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली, तर सद्विचार वाचनालय ध्वजारोहण प्रसंगी अशोक तलाटी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर 75व्या ध्वजारोहणासाठी सद्विचार वाचनालय मार्फत शहीद भगतसिंग यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गावातील अभ्यासू व्यक्तिमत्व राजेश गोले यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनावरील व्याख्यान सांगत उपस्थितांची मने जिंकली। तेज मराठी न्यूज साठी महाड रायगड। मी वंदन करतो उपस्थित सर्व मोठ्या संख्येने जमलेले उपस्थित सर्व आसनपोई गावचे ग्रामस्थ, महिला वर्ग, पत्रकार बंधू। खरं तर आज आपल्या प्रजासत्ताक दिनाचा 75वा महोत्सव आपण इथे साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। आपण सर्व भारतातील मंडळी किंवा विशेषतः आपल्या पिढीतील मंडळी खरोखर भाग्यवान आहोत की हजारो वर्षाच्या परकीय आक्रमणानंतर सुद्धा आपल्या काही स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केल्यामुळे आपल्याला जवळजवळ 77-78 वर्षापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाकरता एक घटना बनवली आणि जी घटना आहे त्याच्यामध्ये जो मूल तत्व आहे घटनेचं, ती घटना कशी आहे भारताची, लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य। अख्ख्या जगामध्ये इतकी सुंदर घटना लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य ही संकल्पना मुळातच अभिनव होती आणि आज सुदैवाने आपण 75 वर्ष त्या घटनेचं, त्या आपल्याला घालून दिलेल्या संहितेचं आपण पालन करत आहोत। खरं तर आपल्याला परकीयांनी इतकं लुटलं होतं की ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या देशात प्रचंड प्रमाणात दारिद्र्य, अशिक्षितपणा या सगळ्यांनी आपला देश अंधश्रद्धा यांनी भरलेला होता। पण सुदैवाने आपल्याला पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंहराव असतील, मनमोहन सिंग असतील, लाल बहादूर शास्त्री असतील आणि आताचे आपले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी एक चांगल्या नेतृत्वाची परंपरा आपल्याला कायम मिळाल्यामुळे आज एकेकाळी पूर्णपणे दारिद्र्यात असलेला, अशिक्षितपणात असलेला देश आज जगाच्या पटलावर इतकी प्रचंड नेत्रदीपक प्रगती केलेली आहे की आज सर्व जग आपल्या नेतृत्वाची आशेने वाट बघत आहे। ज्या ठिकाणी आपण एकेकाळी पारतंत्र्यात होतो, आज लोक आपल्या नेतृत्वाला मानण्यासाठी तयार आहेत। आज जगातल्या ज्या महासत्ता आहेत त्या महासत्तांना मागे टाकून आपण आज जगातील आर्थिक सत्तेमध्ये 5 नंबरला आहोत आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं स्वप्न आहे की लवकरच म्हणजे येत्या 8 ते 10 वर्षात आपली जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होईल आणि 20 ते 25 वर्षात भारत हे जगातली पहिल्या नंबरची आर्थिक महासत्ता होईल आणि निश्चित अर्थाने या सगळ्यासाठी आपलं सगळ्यांचं योगदान एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी जी आहे ही आपण पार पाडली पाहिजे। ती जबाबदारी फार मोठी नसते। आपण आपल्याला दिलेले नियम आणि जे आपल्याला काही एक चाकोरीत सांगितलेलं आहे त्या आपण स्वतः व्यवस्थित पाळून प्रत्येक युनिट आपण सगळेजण आहोत। 140 कोटी आपल्या देशाची लोकसंख्या आहे। आपल्या 140 कोटी लोकसंख्येमध्ये युवा पिढी सुद्धा भरपूर आहे आणि सांगायला आता आनंद होतो की पूर्वी
शैक्षणिक क्षेत्र सुद्धा मर्यादित होतं, पण आज शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपली युवा पिढी चमकते आहे आणि आज जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे आपल्या गावातील सुद्धा काही मुलं अमेरिकेमध्ये जाऊन आज काम करतायत. ही निश्चित म्हणजे असं प्रत्येक छोट्या खेडेगावातली सुद्धा मुलं ही जाऊन आपल्या देश विदेशात आपलं नाव कमवत आहेत आणि हीच आपली शक्ती आहे. युवा शक्ती जी भारताची आहे ती सुद्धा आपली शक्ती आहे. या शक्तीचा योग्य वापर करून आपण आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणारच आहोत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा क्षण आपण 1-2 दिवसापूर्वी 22 तारखेला अनुभवला आहे की हजारो वर्षाच्या परकीय आक्रमणानंतर वारंवार पारतंत्र्यात गेलेलं आणि वारंवार मोडलं गेलेलं हे जे राम मंदिर होतं आपलं, ते 500 वर्ष त्यासाठी आपण झगडत होतो की राम मंदिर हे अयोध्येत रामलल्लाची जी जन्मभूमी आहे तिथे व्हावं. आणि आपल्या सुदैवानी आपण सगळे भाग्यवान आहोत. मी तर स्वतःला खूपच भाग्यवान समजतो की आपल्या पिढ्यानपिढ्या प्रतीक्षा केलेल्या 500 वर्षाच्या आपल्या पूर्वजांच्या सुख किंवा जो सोहळा किंवा जो आनंद अनुभवायला मिळाला नाही तो सुदैवानी आपल्याला अनुभवायला मिळाला आहे. आणि आपण सगळ्यांनी त्याला प्रचंड जल्लोषात स्वागत केलेलं आहे. निश्चितच भारताला खूप एक मोठी उज्ज्वल भवितव्य आहे. आणि आपली ही जी युवा पिढी आहे ते मला लहान मुलं दिसत आहेत, त्या मुलांना सुद्धा उज्ज्वल भवितव्य आहे. फक्त एकच माझं सगळ्यांना सांगणं आहे की आपण स्वयंशिस्त पाळली पाहिजे. आपण जर स्वयंशिस्त पाळली, आपलं काम आपली जबाबदारी ओळखून जर काम केलं तर निश्चितच भारताला उज्ज्वल भवितव्य आहे. आणि या याच्यात आपण नक्कीच यशस्वी होण्याबद्दल मला खात्री आहे. आपलं एक स्लोगन आहे भारताचं कि हम होंगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. सगळ्यांनी आपल्या मनात हा विश्वास ठेवा आणि निश्चितच आपलं जे इच्छित आहे आपल्या सगळ्यांचं ते आपण निश्चितच पार करू. आणि एक असा काळ येईल की आपण निश्चितच अख्ख्या जगावर आपल्या विचारांनी आपल्या कामाने राज्य करू आणि तो दिवस काय दूर नाही. सर्वांना मी या प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीती नामा